नाही म्हणजे मी बाहेर जाऊन सगळीकडे चौकशी केली पण कोणीच चोर वगैरे असं नाही पाहिलंय. अगं मग गेले कुठे दागिने एवढे? चोर काय असा रस्त्यावर ओरडत फिरणार आहे? मी चोरी केली आहे, मी चोरी केली आहे, ये पकड. दागिने सापडले. हे बघ. तुझ्याकडे कुठून आले रे? तूच नाही ना पळवलेस? मालती, अगं त्यानेच दागिने आणून दिले आणि तू त्याच्यावरच संशय घेतेस? जरा थांब ना, त्याला बोलू दे ना. केदार बाळा, तुला दागिने कुठे सापडले? काका, ऍक्च्युली मी काल तुमच्या घरातनं कोणाला तरी चोर पावलांनी घराबाहेर पडताना बघितलं. मला आधी वाटलं की मला भास झालाय म्हणून मी लक्ष नाही दिलं. पण नंतर मी सकाळी बाहेर जात होतो तर मला काकूंचं बोलणं ऐकायला आलं की घरातले दागिने चोरीला गेलेत म्हणून. तेव्हा मी लगेच पोलीस स्टेशनमध्ये गेलो आणि तिकडे जाऊन कंप्लेंट रेज केली. मला जेवढं आठवलं तेवढं मी त्याच्या चेहऱ्याचं वर्णन त्यांना सांगितलं आणि लकीली त्यांच्या रेकॉर्डमध्ये एक चेहरा मॅच झाला. तर पोलिसांनी लगेच त्याला शोधलं आणि ते दागिने मला दिलेत आणि मी इकडे येऊन तुम्हाला परत केले. हो, मला पण घरात कोणाचा तरी आवाज आला होता पण कोणी दिसलं नाही. केदार, तुझे आभार कसे मानू ना तेच मला कळत नाहीये. आज तू आमच्या घराची, आमच्या कुटुंबाची अब्रू वाचवलीस. मला खरंच खूप टेन्शन आलं होतं. समजा हे दागिने सापडले नसते तर. काका, अहो या सगळ्याची काहीच गरज नाहीये. माझ्या जागी जर तुम्ही असता तर तुम्ही पण हेच केलं असतं ना. उगाच नाही मी त्याला माझा हँडसम हिरो म्हणत. केदार, देव तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करो. केदार, केदार थँक्यू, थँक्यू सो मच. अगं नाही, मी जरा कौशिकीताईंना कळवून येते दागिने सापडले म्हणून. हा, आले. हा मम्मा. माधवा, आता असाच बघत उभं राहणार आहेस का? देवापुढे साखर ठेवूया. चल. होय. काव्या, मला सगळं माहिती आहे. काव्या, मी दागिने घेतल्यानंतर मला कोणाची तरी साईन लागणार होती म्हणून मला तारिणीला सगळं सांगावं लागलं. ताई, मी तुला मनापासून सॉरी म्हणते. माझं चुकलंच. त्या राहुल सारख्या फ्रॉड माणसाच्या मी प्रेमातच पडायला नको होतं. काव्या, प्रेमात पडणं चुकीचं नसतं. फक्त आपल्याला योग्य माणसाची पारख असायला हवी. ते महत्वाचं नाहीये का? हा, आपण ज्याच्यावर एवढं जीवापाड प्रेम करतोय तो माणूस त्या पात्रतेचा आहे की नाही हे तरी आपल्याला कळायला पाहिजे ना. अगं ते आपलं कर्तव्य असतं. काव्या, तुझी बहीण बरोबर बोलतेय. ताई, तू कोणाला नाही, मी कोणाला काहीही सांगणार नाही. पण माझी एक अट आहे. कसली अट? इथून पुढे तू असलं काहीही वागायचं नाहीस. या असल्या माणसांपासून तू स्वतःला लांब ठेवायचंस. हे बघ काव्या, हे मुलींना फसवणारी माणसं या जगात खूप आहेत.
आणि आता सोशल मीडियामुळे तर मुलींना इतकी मुलं फसवत असतात ना, मग ह्या सगळ्यातनं स्वतःचा बचाव कसा करायचा हे आपल्याच हातात नाहीये का? तू इथून पुढे ह्या असल्या माणसांपासून लांब राहायचंयस. ताई, मी तुला प्रॉमिस करते की अशा मुलांवर मी विश्वासच ठेवणार नाही. पण तुम्ही दोघं कोणाला सांगणार तर नाही ना? डोंट वरी, हे फक्त आपल्या तिघांमधलं सिक्रेट आहे. थँक्यू, थँक्यू सो मच केदार. थँक्यू ताई. चला, मी निघतो. केदार, काय आलं काव्या, तुला काही हवंय का? काही नाही. अरे थँक्यू म्हणायचं होतं. अगं ठीक आहे, त्यात काय एवढं. नाही, तू खरंच खूप चांगला आहेस. म्हणजे एवढा मोठा विषय झाला तरी तू वाढू दिला नाहीस, कोणाला काही सांगितलं नाहीस. यू आर सो स्वीट केदार. थँक्यू. एक सांगू, म्हणजे तारिणीचं एरवी एवढं लेक्चर देत असते, पण आज ती एक गोष्ट करेक्ट बोलली. पार्टनर निवडताना पूर्ण विचार करूनच निवडायला हवा. बघणार आहे राहुल कसा निघाला. अगं इट्स ओके, होतात माणसांकडनं चुका. ठीक आहे. आय विश माझा बॉयफ्रेंड तुझ्यासारखा असता. होप पण. तू खरंच खूप चांगला आहेस केदार, खूप मस्त आहेस तू. थँक्यू सो मच. इट्स ओके काव्या. हा ठीक आहे. अगं होत राहतं माणसांकडनं चुका, काही प्रॉब्लेम नाही त्यामध्ये. अगं ठीक आहे. इट्स ओके काव्या, ठीक आहे. ठीक आहे. तारिणी, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कसा आहेस? मस्त. मी पण मस्त आहे. छान दिसतोयस. तुझं झालं की